देवा, नाही नाही देवा, अरे अजून किती परीक्षा घेणार आहेस तू? एक सून गाडे पाटील घराला काळो फासून निर्लज्जपणानं घराबाहेर गेली आणि हिच हे असं. नाही रे बाबा, गाडे पाटील घराण्याला वंशाचा दिवा हवा. आमचं बाळ सुखरूप असू दे. हे बाबा, आणखीन परीक्षा घेऊ नकोस, असा वागू नकोस. आमच्यावर दया कर रे बाबा. आई जगदंबे, महालक्ष्मी, दया कर आमच्यावर. आईचं काय चाललंय? इथे भावनाच्या काळजीने सगळ्यांचा जीव अर्धा झालाय आणि त्यांना मात्र वंशाच्या दिव्याशिवाय दुसरं कशाचीच काळजी नाहीये. देवा, भावना आणि बाळ दोघेही सुखरूप असू देत. सिस्टर ऐका ना, भावनाची तब्येत कशी आहे आता? म्हणजे नेमकं काय झालंय तिला? आहो पण नेमका काय चाललंय? नाही म्हणजे माझी नाचून कशी आहे? हे बघ, गाडे पाटील घराण्याच्या वंशाचा प्रश्न आहे. लवकर बोल. आता सोनोग्राफी केली आहे त्यांची आणि डॉक्टर मॅडमला स्टेबल करण्याचा प्रयत्न करतात. बाळ नेमकं काय आहे? म्हणजे मुलगा आहे की मुलगी? तुम्हाला कळतंय का आजी तुम्ही काय विचारताय? अहो, गर्भाचं लिंग विचारताय तुम्ही. हे कायद्याने गुन्हा आहे, तुम्हाला शिक्षा किंवा दंड होऊ शकतो. मी काय सांगणार नाही. मुलगा आहे. हेच तर ऐकायचं होतं मला. ते लागला का बाई? ज्या नातवाचा चेहरा बघण्यासाठी इतक्या आतुर झालात ना तुम्ही, पण मी पण वचन देते हे सुख तुमच्या नशिबी येऊ देणार नाही. डॉक्टर, कशी आहे भावना? मिस्टर सिद्धिराज, आम्हाला आत्ताच काही सांगता येणार नाही. पेशंटला खूप जास्त ब्लडिंग होतंय. आम्ही रक्त देतोय पण लक्ष्मी. अहो बघा ना काय झालं. सगळं सुरळीत सुरू असताना आपल्या भावनाचं दृष्ट लागली हो पोरीला. लक्ष्मी, भावनाला काही होणार नाही. तू 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 शांत हो, नको काळजी करूस तू. तुमच्यापैकी कोणाचा बी पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप आहे का? असेल तर तयार राहा. हो डॉक्टर, माझा आहे ब्लड ग्रुप बी पॉझिटिव्ह. मी रक्त देऊ शकतो. पण आधी सांगा, भावना आणि बाळ कसे आहेत? ठीक आहेत ना दोघी? सॉरी टू से, पण मिसेस भावना यांची तब्येत खूपच क्रिटिकल आहे. आम्ही आई किंवा बाळ दोघांपैकी एकालाच कोणाला तरी वाचवू शकतो. नाही नाही, असं नाही होऊ शकत. काही होणार नाही माझ्या भावनाला, काही नाही. नाही नाही नाही, तुम्ही एक काम करा. तुम्ही बाळाच्या आईला म्हणजे भावनाला वाचवा. तिच्याशिवाय माझ्या आयुष्याला काही अर्थ नाहीये. तुम्ही काहीही करा, वाटेल ते करा, पण प्लीज भावनाला वाचवा. नाही, माझ्या लेकी बरोबर आणि तिच्या होणाऱ्या बाळाबरोबर असं नाही होऊ शकत. देवा, माझ्या लेकीच्या आयुष्याला अशी दृष्ट लावू नकोस, अशी दृष्ट लावू नको. नाही सिद्धू. हे पहा डॉक्टर, काहीही झालं तरी माझ्या नातसुनेच्या मुलाचा जीव वाचवा. गाडे पाटील घराण्याचा वंशाचा दिवा वाचला पाहिजे, समजलं? वंशाचा दिवा? खरंच? तुला कळतंय तू काय बोलतेस? ही सिच्युएशन आहे का हे सगळं बोलायची? आणि कशावरून भावनाला मुलगाच होणार आहे? अरे नाही, म्हणजे मला असं म्हणायचं होतं, दिवा असू दे नाहीतर पंटी असली तरी सुद्धा जीव वाचला पाहिजे बाळाचा.
आणि भावनाचं काय? तिचं काय? तुला माहितीये ना, मी नाही जगू शकत तिच्याशिवाय. डॉक्टर, कोणाचं काहीही ऐकू नका, मी सांगतोय ते पक्क आहे. काय वाटेल ते झालं ना तरी भावनाचा जीव वाचला पाहिजे आणि त्यात कसलाही बदल होणार नाहीये. अरे सिद्धू, तुला कळत कसं नाहीये? अरे बाळ वाचलं पाहिजे ना, त्याशिवाय गाडे पाटलांचा वंश पुढे कसा जाईल सांग? आणि भावनाला काही झालं तर मी जगू शकत नाही, त्याचा काय? अरे पण तू बास, माझं ऐकून तरी घे. शब्दही बोलू नकोस तू, नाही त्याला मला आपलं नातं विसरावं लागेल. डॉक्टर, तुम्ही काही झालं तरी प्लीज प्लीज बाळाच्या आईला म्हणजे भावनाला वाचवा प्लीज. ए सिद्धिराज, मी काय म्हणते ते ऐकून तरी घे. सिद्धू, सिद्धू नको काळजी करूस रे. सिद्धू सावरला स्वतःला बाळा. हा नाही, जोपर्यंत मला डॉक्टर सांगत नाहीत ना की भावना बरी आहे, मी शांत राहूच नाही शकत. तोपर्यंत मी नाही शांत राहू शकत. मी त्याला बघू ना. हो मग. सिद्धू, सिद्धू शांत हो सिद्धू. तुमच्यात मिस्टर रवी कोण आहे? मी तुम्ही ब्लड देणार आहात ना? हो. चला माझ्यासोबत. चला आलो. सिद्धू बाळा, ऐकतोस का? तू येतोस इथे जरा? ये ना, ऐक ना माझा. ये ना. सर, डॉक्टरने तुम्हाला कन्सेंट फॉर्मवर साईन करायला सांगितली आहे. हो, कन्सर्न म्हणजे कसला फॉर्म आहे? प्लीज बघू. चिक्स, ह्या फॉर्मवर असं लिहिलंय की जर का ऑपरेशन दरम्यान भावनाताईला किंवा बाळाला काही झालं तर त्याला हॉस्पिटल जबाबदार नसेल. अहो काय म्हणताय तुम्ही? असं कसं लिहू शकता तुम्ही? हॉस्पिटल जबाबदार नाहीये म्हणजे काय? अहो पेशंटचा जीव वाचवणं तुमचं काम आहे ना. नाही नाही, हे बघा, हे काय वाटेल ते झालं तरी भावनाचा जीव तुम्ही वाचवायचा आहे. हे याच्यावरती काय मी साईन वगैरे नाही करणार. शक्यच नाही, शक्यच नाहीये. जेस, ऐक ना माझं. हे बघ, तू जोपर्यंत या फॉर्मवर साईन करणार नाही तोपर्यंत भावनाताईवर उपचार सुरू नाही होणार. प्लीज तिच्यासाठी. अरे स्टँडर्ड प्रोसिजर आहे ही. प्लीज ऐक ना माझं, कर ना साईन भावनाताईसाठी. प्लीज. चिक्स. चिक्स, नको काळजी करूस, भावनाताईला काही होणार नाहीये. सिद्धिराज गाडे पाटील, मोठ्या तोऱ्यात घरातून बाहेर काढलंच ना मला. जे घर माझ्या बाळाला आसरा देऊ शकत नाही तिथे तुमच्या वंशाचा दिवा वाढू देणार नाही मी. आता बघा ही निलांबरी काय काय करते ते.